पाटणदेवी गौतळा अभयारण्यात राज्यातील सर्वोच्च पीसीसीएफ वन्यजीव यांच्या आदेशांच्या मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक यांच्याकडून उघड अवमान। पाटणदेवी गौतळा अभयारण्यात झालेल्या चंदनतोड प्रकरणात महाराष्ट्र राज्य वन खात्यातील अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे। राज्यातील वन्यजीव विभागाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव यांनी दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या लेखी आदेशालाच मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक छत्रपती संभाजीनगर यांनी हे माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही असं म्हणत उघडपणे नाकारले आहे। पीसीसीएफ वन्यजीव यांनी डीएफओ व एसीएफ यांचे चौकशी अहवाल चुकीचा व दिशाभूल करणारा असल्याचं स्पष्ट नमूद करून पुढील चौकशी सीसीएफ प्रादेशिक यांच्याकडे सोपवली होती। मात्र जवळजवळ 1 महिना उलटूनही कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही। ही बाब गंभीर आहे। या प्रकरणात 180हून अधिक छायाचित्रात्मक पुरावे उपलब्ध असूनही चौकशी टाळली जात असल्याने चंदनतोड प्रकरण दाबण्यासाठी अधिकारी पातळीवर संगनमत सुरू असल्याचा ठोस संशय व्यक्त केला जात आहे। सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवली जात असेल तर शासनाची प्रशासकीय शिस्त धोक्यात येते। या प्रकरणात संबंधित सीसीएफ प्रादेशिक, डीएफओ आणि एसीएफ यांच्याविरुद्ध तातडीने शिस्तभंग कारवाई करून चौकशी मंत्रालय किंवा मुख्य सतर्कता अधिकारी CVO स्तरावरून करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे।